आणि त्यानंतर त्यांची बहुतांश हे कर्म त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता याला कुठला राजकीय रंग न देता आपण याच्यातनं नेमकं काय निघतंय हे आपण बघावं। आणि त्यानंतर आम्ही काही उपाययोजना केला त्यापैकी दुसरी एक उपाययोजना अशी होती, भटजींना आपण जे काही दानपेटीत टाकल्यानंतर पैसे देतो दक्षिणा म्हणून, ही दक्षिणा आमच्या नियमाप्रमाणे अर्थात जे आर आहे त्यांनी ते पैसे पुन्हा दानपेटीत टाकले पाहिजे। ते त्यांनी दानपेटीत टाकायला सुरुवात केली। भटजींच्या आम्ही बैठका घेतल्या आणि अचानक ही रक्कम एवढी वाढली की साधारणतः 97 लाखापर्यंत आठवड्याला वाढत होती। आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जी काही चोरी आणि दुसरा भटजींकडनं जो काही त्यांना दक्षिणा देत होतो ही जर आपण बंद केली तर मोठ्या प्रमाणात इथे मंदिराचा जो काही निधी आहे हा वाढणार आहे। मग ट्रस्टी आमचे जे काही आहेत त्यांच्या मनात आलं की आपण ह्या सगळ्याची चौकशी करणं आवश्यक आहे आणि म्हणून काही ट्रस्टीने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात हाच उल्लेख होता की साधारणतः वर्षाला 18 कोटी रुपये वाढले पाहिजेत असा आमचा संशय आहे। आणि मग या सगळ्याची काय हे कमी होत आहेत किंवा काय हे कमी झालेत या पूर्वीच्या कालावधीमध्ये याची चौकशी करावी। अर्थात राजसाहेबांनी जे पत्र वाचून दाखवलं त्यांनी जे सांगितलं त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही की आताची जी ट्रस्टी आहे या ट्रस्टींकडनं असा काही प्रकार होतोय, या पूर्वीच्या ट्रस्टीवरती सुद्धा त्यांचा हे असू शकेल। आणि हे मी काय सांगतोय की हे जे सगळे कर्मचारी आहेत ते साधारणतः उभाटाशी संबंधित आहेत, सगळ्यांना माहिती आहे आणि ही जी सगळी एकंदरीत चोरी पकडली गेली त्यासाठी आम्हा सगळ्यांना पोलीस खात्याने सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि हे चोर पकडण्यात आले। अर्थातच आम्ही संभ्रमात होतो, ही एकदम 6-8 आठवड्याची रक्कम वाढली आहे ह्याचं मूळ कारण काय आहे हे शोधणं आवश्यक होतं। भटजींचे पैसे कमी केले की भटजीने पुन्हा पेटीत टाकायला लागल्यामुळे केले का, ह्या चोरीचा फार मोठे आणखीन काही रॅकेट आहे का हे शोधणं आवश्यक होतं। आणि त्यामुळे तशा प्रकारचं पत्र हे आमच्या काही ट्रस्टीने हे फक्त न्याय आणि विधी खात्याला दिलं। शिंदे साहेबांना पत्र दिलेलं नव्हतं, शिंदे साहेबांना पत्र द्यायची गरज नव्हती। त्याचं कारण असं आम्ही त्याला जाऊन भेटणार होतो, मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटणार होतो आणि ही सगळी गोष्ट आम्ही त्यांच्या कानी घालणार होतो। म्हणून मला असं वाटतं ही नसलेलं पत्र, नसलेल्या ठिकाणी शिंदे साहेबांचं नाव आणि युतीमधल्या काही प्रमुख नेत्यांची नावं घेऊन जे बदनाम करण्याचा आणि हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाला बदनाम करण्याचा जो काही घाट घातला जातोय याबद्दल आपल्याशी बोलावं म्हणण्याचं आपल्याला या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेलं आहे। आपल्याकडनं जर काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ। तुम्ही आता या ठिकाणी सदनजी तुम्ही आता या ठिकाणी नाव असताना सर तुम्ही आता नाव असताना राजेंद्र पेंडुलकर यांचं नाव घेतलं, त्यासोबत 9 जणांचा तुम्ही उल्लेख केला, मात्र 20 मार्चला जो FIR होता त्यामध्ये केवळ एकाचंच नाव आहे, मग बाकीच्यांचं नाव काय नाही त्याच्यामध्ये? हो तेच तोच ऑब्जेक्शन आहे आमचं। एक मिनिट, हे भेटण्याचं कारणच हे आहे की आता तो FIR सुद्धा आणलेला आहे आणि नावं सगळ्यांची आहेत, त्यानंतर त्यांना कुठल्या कुठल्या शिक्षा झालेल्या आहेत हे सगळं आहे। पोलिसांनी त्यानंतर जसे जसे हे धागेदोरे मिळत गेले तसे तसे त्यांना अटक केली, त्यांना कोर्टात हजर केलं। काही लोकांना 3 दिवसांनी, काही लोकांना 4 दिवसांनी अशा प्रकारचे त्यांना जामीन झाले आणि ते बाहेर आले। आमच्यासाठी ही गंभीर बाब होती आणि म्हणून आमच्या नेत्यांना ही प्रत्यक्ष भेटून सांगावी ही आमची भावना होती। मात्र या सगळ्याची, कारण हे ऑडिट होतं, प्रत्येक वर्षाला जे काही जमा होते त्याची ऑडिट होतं आणि हे ऑडिट व्हावं चांगल्या दृष्टीने म्हणून न्याय आणि विधी खात्याला आमच्या काही ट्रस्टीने हे पत्र दिलं होतं आणि तशा प्रकारचं ते पत्र होतं। पण ही गोष्ट घडली, एकच मला संधी द्या। या उपाययोजनांमध्ये अनेक उपाययोजना केल्या होत्या। साधारणतः आम्ही 1.5-2 वर्षात जे आलो, साधारणतः 45 लोकांना आम्ही कारवाई केली होती। हे 9 जण G-Pay वरती लोकांना दर्शन देण्यासाठी पैसे घेत होते ते साधारणतः 19 जण, प्रत्यक्ष स्टॉल धारकांमार्फत
काही कर्मचारी दर्शन घेत होते त्यांच्यावरती कारवाई केली. अशा प्रकारची ही माझ्याकडे यादी आहे. अशा प्रकारची जवळजवळ 45 ते 46 कर्मचाऱ्यांवरती आम्ही ही कारवाई केलेली आहे आणि त्या सगळ्यांना त्याच्या पनिशमेंट दिले. नाही राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुमच्यापैकी काही विश्वस्तांनी स्वतःच्या रील्स केल्या, त्या पाठवल्या, तुम्ही नंतर बोललात. पण मग एवढी मोठी घटना घडल्यानंतर तुम्ही स्वतः माध्यमांसमोर का आला नाही? आलो ना. नाही कधी? त्याच दिवशी हा सेम. म्हणजे मला वाटतं त्यांनी बोलले असतील इथे दुपारी वगैरे. नाही ही चोरी झाली, त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या उपाययोजना तुम्ही केल्या, हे सगळं एवढं घडत होतं, तुम्ही मुंबईकरांना, राज्यातल्या जनतेसमोर का आला नाहीत? हा पब्लिक विश्वस्त न्यास आहे. नाही, या बाबतीत आम्ही सगळ्यांना माहिती दिली. आपले अनेक प्रेस होते, त्यांनाही माहिती होती आणि ही जाहीर बातमी झाली होती. त्याची टीव्हीवरती सुद्धा सांगण्यात आली होती. आणि ही प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती या ठिकाणी होती त्यांच्या नावाची तक्रार होती, त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या. आणि मला असं वाटतं न्यास आणि प्रशासन अशा दोघांनी मिळून ती तक्रार, आणि आमच्या तक्रारीवरूनच हे पकडले गेले होते. आम्हीच ते पकडले होते आणि त्याची मदत अँटी करप्शनने आम्हाला केली, हेही आम्ही तुम्हाला सांगितलं. आता त्यांचं स्टेटस काय आहे? जे लोक पकडले त्यांचं स्टेटस ते सेवेत आहेत? सगळ्यांना सस्पेंड केलं, सगळ्यांना. तुम्ही त्या पत्रात असा उल्लेख केलाय की याचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आहेत. नेमका हा लोक कोणाकडे आणि वरिष्ठ अधिकारी या सगळ्या गटामध्ये सहभागी आहेत असं म्हणायचं का? याच्यामध्ये आम्ही सगळे विश्वस्त आहोत. आम्ही पत्र लिहिलं. आता माननीय अध्यक्ष महोदयांनी